माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड रेल्वेचं उद्घाटन करून वाऱ्यावर सोडलं। त्यामुळे मुरबाड रेल्वे मंजूर झाली नाही अशी टीका कपिल पाटलांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी केली आहे। बदलापूर शहरात सोमवारी पडलेल्या पावसानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार म्हात्रे हे बदलापुरात आले होते। 2024ला 864 कोटी रुपये मुरबाड रेल्वेसाठी मंजूर झाले होते। मात्र जमीन हस्तांतरणासाठी जास्त पैसे लागणार होते। रेल्वेनं पुन्हा सर्वे केला, मात्र त्यानंतर कपिल पाटलांनी केंद्रीय मंत्री असून सुद्धा साधं पत्र दिलं नाही आणि त्यामुळेच मुरबाड रेल्वे मंजूर होऊ शकले नाही अशी टीका खासदार बाळामामा म्हात्रे यांनी केली आहे। नाही, उद्घाटन तर केलं, पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्यांनी ते वाऱ्यावर सोडलं, पण तरी सुद्धा ती प्रोसिजर चालू होती मुरबाड रेल्वेची। आणि ऑगस्ट 2023 864 कोटी रुपये मंजूर झाले। महाराष्ट्र सरकार शासनाकडे आले, रेल्वे मंत्र्याकडून इकडे रेल्वे खात्याकडे आले महाराष्ट्रात। या लोकांनी पुन्हा सर्वे केला तर लँड ॲक्वायरसाठी त्यांनी काहीतरी 225 करोड प्लस ठेवले होते। तर त्याच्यात त्यांचा सर्वे होता की लँड ॲक्वायरसाठी 1300 करोड पाहिजे, उर्वरित 600-750 करोड मध्ये प्रोजेक्ट होईल, परंतु लँड ॲक्वायरसाठी 1300 करोड पाहिजे। आणि हा प्रपोजल गेला ऑगस्ट 2023, पण त्यानंतर कपिल पाटलांनी साधं पत्रही दिलं नाही। ते स्वतः केंद्रीय मंत्री होते, त्यांनी जर साधं पत्र जर दिलं असतं तरी सुद्धा त्यावेळेस मुरबाड रेल्वे मंजूर होऊन आज कामही चालू झालं असतं। खासदार म्हात्रे यांच्या या टीकेला कपिल पाटील कसं उत्तर देतात हे पाहावं लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर।